कर्जत तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामाची सुरुवात आशादायक झाली होती. पहिल्याच पावसावर विश्वास ठेवून हजारो शेतकऱ्यांनी भातासह विविध पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने अचानक दांडी मारल्याने शेतातील रोपे करपू लागले आहेत. त्यामुळे आता कर्जतच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जूनच्या सुरुवातीला झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांनी उत्साहात शेतीची कामे पूर्ण केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील ओलावा झपाट्यानं कमी होतो आहे. उगवलेल्या भाताची रोपं आता सुकण्याच्या मार्गावर आहेत. अनेक शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करण्याची वेळ येण्याची भीती वाटू लागली आहे. दुबार पेरणी म्हणजे पुन्हा बियाणे, नांगरणी, मजुरी आणि इतर शेती खर्च. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभं राहिलेलं आहे. कर्जत तालुक्यातील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने प्रत्येक दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरतो आहे. आता त्यांची नजर फक्त आभाळाकडे लागली आहे. दरम्यान कृषी विभागाने शेतातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केलं आहे. मात्र शेतकऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे. पुढील काही दिवसात दमदार पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीशिवाय पर्याय उरणार नाही. एकीकडे वाढता शेती खर्च, दुसरीकडे पावसाची अनिश्चितता, अशा दुहेरी संकटात कर्जतचा बळीराजा सापडला आहे. आता इंद्रराजा कधी बरसतो याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सध्या ह्या परिसरात पाऊस खूप लेट झाला आहे. एक पाऊस झाला त्याच्यानंतर लोक वाट पाहत होते राबणीसाठी, जे रोपं बनवतात शेती लावण्यासाठी. ती रोपं सध्या लोकांनी टाकली. एक पाऊस झाला आणि टाकली आणि त्याच्यानंतर पाऊसच आला नाही. आता ते लोकांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे आणि खूप मोठं संकट आहे. जो आपला ग्रीनरी पट्टा जो आहे, म्हणजे कर्जत तालुका जो ग्रीनरी पट्टा ओळखला जातो, आता सध्याची परिस्थिती अशी आहे की सरकार जमिनी विकतं आहे मोठ्या मोठ्या प्रकल्पांसाठी आणि तिथं मोठी जंगलतोड होणार आहे. आणि आत्ता जर ही परिस्थिती आहे अख्ख्या पूर्ण महाराष्ट्राची आणि ह्या तालुक्याची, जर असे ह्या ज्या मोठ्या मोठ्या प्रकल्पांना जर जमिनी देऊन त्यांची जंगलतोड होणार असेल तर पुढच्या येणारा काल एकदम खडतर असेल. पाऊसच पडला नाही तर शेतकरी खाईल काय आणि त्यांचं पोट भरेल कसं, याच्यावर जर सरकार लक्ष देणार नसेल आणि स्वतःची मनमानी करणार असेल तर शेतकऱ्याला वाली कोण उरणार. जर शेतकऱ्यांनी जमीन लावलीच नाही आणि ती शेतातून काय उगवलंच नाही तर शेतकरी काय स्वतः काय खाईल आणि देशामधली जनता काय खाईल. हे म्हणजे जर उगवलंच नाही तर जनतेला खायला काय मिळणारच नाही तर ते लोक जगणार कसे. ह्या परिस्थितीला सर्वस्वी जबाबदार सरकारच आहे. कारण सरकार जे हे देतं आहे लोकांना, म्हणजे मोठ्या मोठ्या प्रकल्पांसाठी जागा देतं आहे आणि मोठी जंगलतोड होते किंवा मोठं सिमेंटचं जंगल उभं राहतं आहे. याच्यामुळं पाऊसच पडणार नाही आणि पाऊस पडला नाही तर शेतीच होणार नाही आणि काय उगवलंच नाही तर लोकांना खायला काय उरणारच नाही. मी माझ्या शेतामध्ये जसा इथला जो स्थानिक शेतकरी आहे तो भाताची शेती करतो आहे, तशीच मी सुद्धा माझ्या शेतामध्ये भाताची शेती करतो आहे आणि मी सुद्धा माझ्या शेतामध्ये रोप टाकलं आहे. काही ठिकाणी मी डायरेक्ट पेरभात केलं आहे. ते अर्धं उगवलं आहे, अर्धं उगवलंच नाही आणि पाऊस जर पडलाच नाही तर ते पुन्हा दुबार पेरणीचं संकट येईल. आणि जर दुबार पेरणीचं संकट आलं तर शेतकऱ्यांनी करायचं काय. ते पुन्हा बियाणं विकत आणावं लागेल, त्याच्यासाठी खत लागेल आणि ते आता ज्याची परिस्थिती आहे त्याचं ठीक आहे, ज्याची परिस्थितीच नाही आहे तो आणेल कुठून. मग या गोष्टीला सरकारच जबाबदार आहे ना.